हा खूप कॉमन प्रश्न आहे जो प्रत्येक वेळी आपल्या डोक्यामध्ये येत असतो. ते म्हणजे 7/12वर नाव असल्याने आपली मालकी हक्क सिद्ध होते का? तुमच्या 7/12 उतार्यावर तुमचं नाव आहे तर ती जमीन 100% तुमची आहे का? हे खरं आहे का? तर सगळ्यात पहिलं इथे महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे 7/12 उतारा हा जमिनीशी संबंधित महत्वाचा महसूल रेकॉर्ड आहे. त्यामध्ये जमिनीच्या धारकाचं किंवा संबंधित व्यक्तीचं नाव, क्षेत्रफळ, पीक आणि इतर महत्वाच्या महसूल विषयक गोष्टी असू शकतात. पण फक्त 7/12 उतार्यावर नाव असल्याने कोर्टामध्ये तुमचा मालकी हक्क सिद्ध होत नाही. समजा गेस करा, एखाद्या व्यक्तीचं 7/12 उतार्यावर नाव लागलेलं आहे, पण त्या व्यक्तीकडे जर जमीन कशी मिळाली याचं रजिस्टर्ड सेल डीड, गिफ्ट डीड, पार्टिशन डीड, विल किंवा इतर टायटल डॉक्युमेंट्स आहेत का हेही पाहिलं जातं. आणखी एक महत्वाची गोष्ट, 7/12वर नाव लागलं म्हणजे मालकी हक्क सिद्ध झाला असं नाही. महसूल नोंद ही प्रामुख्याने महसूल प्रशासनासाठी असते. म्हणून तुम्ही जर जमीन खरेदी करणार असाल किंवा विकणार असाल किंवा प्रॉपर्टी डिस्प्यूट असेल तर फक्त 7/12वर विश्वास ठेवू नका. मूळ मालकी कागदपत्रे, पूर्वीचे व्यवहार आणि टायटल तपासणे आवश्यक आहे. पण 7/12वर नाव असणं म्हणजे अंतिम मालकीचा पुरावा नाही. अशाच प्रकारच्या लीगल इन्फॉर्मेशन तुम्हाला हव्या असतील तर अकाउंटला फॉलो करा. मी या अकाउंटवर लीगल रिलेटेड कंटेंट आणि माइंडसेट कंटेंट बनवत असतो.